विरोधकांनी रेटून गोंधळात सभा केलं। मला वाटतं विरोधकांचा अजेंडा होता गोंधळ घालायचा आणि शेवटी महाडिक प्रवृत्ती त्यामध्ये दिसते। गोंधळ घालणे हे त्यांची वृत्ती आहे। परंतु आज चेअरमनांनी 2 तास सभेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रामुख्याने दिली। कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहिला नाही। सभासदांनी जे प्रश्न पाठवले त्याची सगळ्याची उत्तरं प्रामुख्याने त्या ठिकाणी। विरोधकांची अडचण ते एकच आहे की त्यांचा टँकरचा धंदा सत्ता परिवर्तन आल्यामुळे बंद झाला। त्याचं दुःख वाटणं साहजिक आहे, आम्ही समजू शकतो। कारण की एवढे वर्ष त्यातून पैसा मिळवलेला आता एकदमच बंद झालेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या या ठिकाणी दिसतं। आणि काल चेअरमननी जे स्टेटमेंट केलं ते सहकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की 70% बैठकीला उपस्थित न राहता नंतर सह्या करणं, मला वाटते सहकारात यांच्या एवढा आदर्श कुणी घ्यायची म्हणजे असा आदर्श सहकारात कुणी घेऊ नये। संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहणे आणि फक्त प्रसिद्धीसाठी हा स्टंट करणे हे सभासद लोक जाणतात। हे सगळे प्रश्न संचालक मंडळात मांडले असते, संचालक मंडळात त्याच्यावर चर्चा केली असती तर लोकांनाही कळलं असतं की तुम्ही बोलताय म्हणून। मुळात तिथं उपस्थित राहायचं नाही, इथं लोकांना दाखवण्यासाठी जो काय तमाशा जनरल बॉडी गोंधळ करायचा तो मला वाटतं दुर्दैव आहे असं माझं मत। त्यांचं मत असं आहे की आम्ही सभा चालवून देत नाही आहोत आणि त्यांना सभा चालवायची आहे। तर मागच्या वेळेस आमचा आवाज ऐकला गेला नव्हता, त्याच्यामुळं आम्हाला नंतर सांगितलं गेलं की आम्ही त्यांना प्रश्न विचारणार होतो पण त्यांनी सभात्याग केला। ते अर्धे सभा सोडून गेले म्हणून आम्ही त्यांना काही विचारू शकलो नाही। त्यांच्यात हिंमत नव्हती प्रश्न विचारायची म्हणून ते शेवटपर्यंत थांबलं नाही असा आरोप आमच्यावरती मागच्या वेळेस करण्यात आला। म्हणून आज 2 तास झाले चेअरमन एकटे बोलताय, ते काय बोलताय इथल्या लोकांना कळत नाहीये। पण आम्ही तरी सुद्धा शेवटपर्यंत इथे थांबणार आहे हे बघण्यासाठी आणि हे लोकांना दाखवण्यासाठी की शेवटपर्यंत थांबून सुद्धा हे विरोधकांना संधी देत नाहीत, सर्वसामान्य सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी देत नाहीत। केवळ हे दाखवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत इथं शांतपणे उभा राहणार आहे। एक साधी गोष्ट आहे, मी सांगितलं त्या नेत्याचं नॉलेज हे महाडिकांचे टँकर आणि दुसरा कुठला विषय सारखं ओरडतात टँकर हे काय, ह्याच्या पलीकडे त्या नेत्याचं नॉलेज नाही। त्यांना तुम्ही गोकुळबद्दल प्रश्न विचारतही जाऊ नका, ते कुठेतरी तिसरीकडे भरकटतात। जे महत्वाचे मुद्दे मी मांडलेले आहेत हे टँकरवरती मी कधीच मांडलेले नाही आहेत, त्यांना मी विचारलेलं सुद्धा नाही आज किती टँकर आहेत, तुम्ही त्या टँकरची बिलं कशी अदा करता, त्यात तुमच्या संचालकांचे किती टँकर आहेत, तुमच्या MDच्या कुणाचा टँकर आहे का तिथे, मी असे काही प्रश्न विचारलेले आहेत। माझे सुटसुटीत 4 प्रश्न आहेत, ते 4 प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे नाही, किंबहुना त्यांचा अभ्यासच तेवढा आहे। त्यामुळे इथं पुढे त्यांना प्रश्न विचारू नका। सगळ्या विषयांना आम्ही विरोध करत नाहीये, पण प्रामुख्याने ज्या विषयाला विरोध करायचा त्या विषयांना आम्ही विरोध केलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।